मराठवाडा खऱ्या अर्थानं मुक्त झाला का हे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना तर कळायला तयार नाही। जनतेला इतकं शोषण करा, इतकं पिळून काढा की त्यांना श्वास घ्यायला जरी मिळालं तरी त्यालाच त्यांनी विकास समजला पाहिजे। छत्रपती जे बोलायचे ते करायचे। एकनाथ शिंदे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जे बोललं ते झालेलं नाही। त्यांनी जे आदेश दिले त्या उलट त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांनी आदेश खाली पाठवले। मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे आणि जर आदेश त्यांनीच जर दिले असतील तर मग त्यांनी जगजाहीरपणे सर्वोच्च खरेदी खत ग्राह्य धरण्याचे जे जगजाहीर आदेश दिले त्याचं काय, आणि मग शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? आपण छत्रपतींच्या विचाराचे, छत्रपतींचे मावळे आहोत। आपल्यासाठी ही युद्धभूमी म्हटलं तर वावगं होणार नाही। या युद्धभूमीपासून तसूभरही मागे हटायचं नाही। आता आम्ही एकटं पडलो काय की असं आता आम्हाला वाटू राहिलं। प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येऊन फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही तुमचे काम मार्गी लावू, फक्त एवढेच आश्वासन आम्हाला दिले। शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कायम संघर्ष आलेला आहे। हे आंदोलन जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी सोडायचं नाही, तोपर्यंत आपण या जमिनी शासनाला देणार नाही। हा मार्ग रद्द झालाच पाहिजे, हा मार्ग रद्द झालाच पाहिजे। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 139 दिवस पूर्ण झालेत। राज्यभर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला गेला। निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला, त्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला, आपण आज अभिवादन केलं। परंतु मराठवाडा खऱ्या अर्थानं मुक्त झाला का हे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना तर कळायला तयार नाही। आपण हुतात्म्यांचं आज मुख्यमंत्री फडणवीसांनी सगळ्या नेत्यांनी स्मरण केलं असलं तरी ज्या हुतात्म्यांनी आपल्याला मुक्त केलं जोखडातून, ज्या जनतेला मुक्त केलं, त्या जनता कोणत्या याच्यात आहे हालापिष्टांमध्ये, त्यांचं स्मरण राज्यकर्त्यांना राहिलेलं नाही। हिटलरच्या कार्यपद्धतीबद्दल सांगायचं झालं तर हिटलरचं असं मानणं होतं की जनतेला इतकं शोषण करा, इतकं पिळून काढा की त्यांना श्वास घ्यायला जरी मिळालं तरी त्यालाच त्यांनी विकास समजला पाहिजे। मला वाटतं आपली ही गत तशीच झाली की काय, कारण की विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचं कटकारस्थान सुरू आहे। ज्यांनी इतर राज्यकर्त्यांना आतापर्यंत ज्यांनी राज्य केलं त्यांना नावं ठेवले, आपण फार सुसंस्कृत आहोत असे सांगितलं, त्यांच्या भाषणाची सुरुवात, त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुरू होते। मात्र छत्रपती शिवरायांचा, त्यांच्या विचारांचा एक साधा लवलेशही त्यांच्या वागणुकीत नसावा याचं मला दुःख वाटतं। छत्रपती जे बोलायचे ते करायचे, परंतु छत्रपतीचे अनुयायी म्हणविणारे, वंशज म्हणविणारे, त्यांच्या नावावर सरकारमध्ये बसलेले एकनाथ शिंदे साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जे बोललं ते झालेलं नाही। त्यांनी जे आदेश दिले त्या उलट त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांनी आदेश खाली पाठवले। मग त्या आदेशाला या दोघांची मूकसंमती आहे की त्यांच्या माघारीच त्यांना न विचारता त्यांना अंधारात ठेवणे आदेश काढले गेले। मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे आणि जर आदेश त्यांनीच जर दिले असतील तर मग त्यांनी मूल्यांकनाच्या बाबतीत सर्वोच्च खरेदी खत ग्राह्य धरण्याचे जे जगजाहीर आदेश दिले त्याचं काय, आणि मग शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। आजच आम्ही चर्चा करत होतो की जी परिस्थिती पाहता, शासनाची मानसिकता पाहता हा प्रश्न मार्गी लागायला किती दिवस लागतील हे काही सांगता येत नाही। आणि आपण आंदोलनाच्या निमित्तानं इतके पुढे आलोत की आता माझ्यासारख्याला तरी माघार घेणं शक्य नाही। आपण छत्रपतींच्या विचाराचे, छत्रपतींचे मावळे आहोत। आपण आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांना त्यांच्याशी दोन हात करून त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे। तोपर्यंत आपल्यासाठी ही युद्धभूमी म्हटलं तर वावगं होणार नाही। या युद्धभूमीपासून तसूभरही मागे हटायचं नाही अशी विनंती माझ्यावर प्रेम करणारे, माझ्यावर विश्वास ठेवणारे माझे समस्त शेतकरी बांधवांना करतो। आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या प्रदीर्घ चाललेल्या या लढ्यामध्ये आता आम्ही एकटं पडलो काय की असं आता आम्हाला वाटू राहिलं। कारण प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येऊन फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत
आणि आम्ही तुमचे काम मार्गी लावू, फक्त एवढेच आश्वासन आम्हाला दिले. परंतु त्याचं काही एक फळ खाली निष्पन्न झालं नाही. आम्हाला फक्त टाकाला जाऊन पाणी दिल्याचं या ठिकाणी असं वाटायला लागलंय. कारण ज्या मुख्य मागण्या होत्या त्या बाजूला ठेवून किरकोळ मागण्या या मंजूर करण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे. आमची फक्त प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्ही सुद्धा हाडमासा शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कायम संघर्ष आलेला आहे आणि त्या संघर्षातून आमच्या आता एक असं लक्षात आले की प्रत्येक वर्षी ज्याप्रमाणे आपण पेरतो आणि प्रत्येक वेळेस हा शेतकऱ्याचा माल घरी येतोच असं नाही, किंवा त्या मालाचा मोबदला त्या शेतकऱ्याला मिळतोच असं नाही, परंतु तो तरी कधीच त्याची काळी माय जमीन पेरणं सोडित नाही. त्याप्रमाणे आम्ही केलेला निश्चय हा कदापि या ठिकाणी सोडणार नाही. हे आंदोलन जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी सोडायचं नाही असं आमचं सगळ्यांचं शेतकऱ्यांचं या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि आम्ही तसा आग्रह या ठिकाणी राठी साहेबांना केलेला आहे की आपल्याला हे आंदोलन यापुढे चालू ठेवायचं. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण या जमिनी शासनाला देणार नाही. आता तर असं आमचं ठरलेलं आहे की आता यापुढे शासनाला जमीन द्यायचीच नाही म्हणून. त्यामुळे जोपर्यंत आता आमचा फक्त नारा एकच राहील की हा मार्ग रद्द झालाच पाहिजे.